नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्मम शांतो ब्रह्म भूयाय कल्पते। ऐसेनी ब्रह्मैक्या सारिखे स्वराज्य येता जवळीके। झळंबित आहे हरिके तिन्ही लोक। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचा आपण चिंतन विचार करत आहोत। क्रमाक्रमाने क्रममुक्तीचा अंगीकार करणारा साधक ज्या क्रमाने ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो अशा क्रममुक्तीच्या विचाराला प्रारंभ झालेला आहे। भगवत प्राप्तीकरता निघालेला साधक इंद्रियांच्या गावातून निघतो। आस्था नावाचा रस्ता त्या रस्त्याला लागतो आणि आत्मप्राप्ती नावाचं नगर हे त्याचं साध्य आहे। याचा विचार 6व्या अध्यायामध्ये भगवंतांनी केलेला आहे। इंद्रिय ग्रामोनी निघाला आस्थेच्या वाटा लागला। आत्मसिद्धीच्या पुढीला नगरा यावया। तिथे प्रवासाचं रूप केलेलं आहे आणि या प्रस्तुत ओव्यामध्ये युद्धाचं रूप केलं आहे। संसारांच्या रणांगणातून मोक्ष नावाची विजयलक्ष्मी त्या लक्ष्मीने आपला स्वीकार करावा किंवा मोक्ष नावाच्या विजयलक्ष्मीने आपल्या गळ्यामध्ये वरमाला परिधान करवावी याकरता तो साधक अंधारातून सूर्य जसा निर्भयपणाने प्रवास करतो तसा तोही या संसाराच्या रणांगणातून जात असतो। संसार जर रणांगण असेल तर त्या साधकाला युद्ध करावं लागेल आणि मग युद्धासाठी त्याकडे अश्व असावा लागेल, अंगावर चिलखत असावं लागेल, हातामध्ये तलवारही असावी लागेल की नाही। तर वैराग्य नावाचं साधन हे त्याच्या अंगावरचं चिलखत आहे। राजयोगाचा आधार घेणं हा त्याचा अश्व आहे। विवेक नावाच्या मुठीमध्ये हातामध्ये निदिध्यासन किंवा ध्यान नावाचं खड्ग त्याच्या हातात आहे आणि या ध्यानाच्याद्वारे तो अनेक प्रकारचा शत्रूंचा पाडाव करून मोक्ष नावाचं किंवा ब्रह्मस्वरूप प्राप्ती हे स्वराज्य प्राप्त करण्याकरता निघालेला आहे। आता त्याला ही प्राप्ती दुर्लभ का होते त्याचं कारण प्रतिबंध जास्त आहे। भगवत प्राप्तीला वेळ लागतो किंवा वेळ लागतच नाही याला सगळ्यात महत्त्वाचं कारण काय असेल तर प्रतिबंध। जितके प्रतिबंध प्रबळ असतील तितक्या प्राप्तीला वेळ लागतो। जेवढे प्रतिबंध कमी असतील तेवढा भगवत प्राप्तीला वेळ कमी लागतो। काही काही माणसं येतात ना परमार्थामध्ये तर काहींना सहज साध्य होतं। याचा अर्थ त्याचे प्रतिबंध या जीवनामध्ये किंवा गत जन्मामध्येच कमी झालेले आहे। काहीचे प्रतिबंध मात्र वाढलेले असतात त्यामुळे त्यांना वेळ लागतो। थोडे आहे चित्त साह्य झालिया। जर आपलं अंतकरण आपल्याला मदत करत असेल उद्धरेद आत्मनात्मानं नात्मानमवसादयेत आत्मैव ह्यात्मन बंधुरात्मैव रिपुरात्मनः बंधुरात्मात्मनस्तश येनात्मैवात्मनाचितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत। हा सगळा प्रकार आपल्या अंतकरणावर किंवा प्रतिबंधावर अवलंबून आहे आणि या सगळ्या प्रतिबंधाचं निवारण करायचं असेल तर त्याच्याकडे अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून तैलधारावत अखंड आत्मस्वरूपाचं ध्यान करणं याला निदिध्यासन असं म्हणतात। ती ध्यान नावाची तलवार त्याच्या हातामध्ये आहे। या तलवारीनं तो अहंकाराचा विषय प्राप्तीच्या सामर्थ्याच्या विषय प्राप्त झाल्यानंतर होणाऱ्या गर्वाचा विषयाची प्राप्ती त्याला इच्छा काम असं म्हणतात आणि त्या संबंधाने निर्माण झालेला द्वेष या सगळ्यांचा ध्यानाच्याद्वारे निराश करतो। त्यानंतर सगळ्यात कठीण आहे परिग्रह की जो शरीरापासूनही आपल्या पाठीमागे लागलेलाच आहे। अशा दुर्जय परिग्रहाचा सुद्धा तो परित्याग करून विमुच्य सर्वांना सोडून निर्ममहा कोणत्याही ठिकाणी ज्याची आसक्ती किंवा ममता नाही आणि साधनाची शांती झालेला हा साधक ब्रह्म होण्याकरता योग्य होतो त्याचा आपण प्रवास पाहिलेला आहे।
जेव्हा तो परिग्रहाचा परित्याग करतो ना, तेव्हा संसारावर आपण विजय संपादन केलेला आहे याचा त्याला फार मोठा आनंद होतो. संसारावर विजय मिळवला की अमानित्व, अद्वेष्टादी, निर्माण मोहाजित संग दोषा असे अनेक प्रकारचे ज्ञानगुणांचे मेळावे त्याच्या जीवनामध्ये भेट देण्याकरता येतात. आणि ते गुण एक प्रकारचे कैवल्य किंवा मोक्ष देशामध्ये राहणारे अनेक प्रकारचे राजेच आहे. सम्यक ज्ञानाचं राज्य त्या साधकाला अर्पण करून त्याच्या जीवनामध्ये परिवार होऊन ते राहतात. आणि मग असा साधक जेव्हा प्रवृत्तीच्या राजमार्गावर निघाला, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या एक प्रकारच्या तरुण स्त्रिया आहे, त्या प्रत्येक पावलाला त्याला सुख अर्पण करतात. याचा अर्थ त्याच्या समाधानाला, सुखाला जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती अवस्थेचा प्रतिबंध लागत नाही. तोच साधक जेव्हा पुढे पुढे प्रवास करतो, बोधाच्या असणाऱ्या एका काठीनं विवेक सगळ्या येणाऱ्या दृश्य प्रपंचाला बाजूला सारतो, गर्दीला बाजूला लोटतो, दृश्याचा निराश करतो आणि त्या दृश्याच्या अधिष्ठानाचं ज्ञान त्याला करून देतो. शुभेच्छा सुविचारणा तनुमानसा सत्वापत्ती असंसक्ती पदार्थाभावी आणि तुर्यगा या योग वाशिष्ठामध्ये आलेल्या सगळ्या योग भूमिकाही जणू काही त्याला आरती करण्यासाठी ओळण्याकरता येतात. आणि मग अशा साधकाला यस्य ज्ञानमयम तपहा, ध्यानाचं तप, ज्ञानाचं तप प्राप्त झालं की तपाने रिद्धी आणि सिद्धी जवळ येतात. रिद्धी आणि सिद्धी फार अलीकडच्या आहे बरं, फार अलीकडच्या आहे. पण व्यवहारामध्ये रिद्धी सिद्धी जर असेल तर त्या व्यक्तीला जेवढी किंमत आहे तेवढी किंमत ब्रह्मवेत्या महात्म्याला सुद्धा मिळत नाही. व्यवहारामध्ये तर असं आहे, एखाद्या वेळेस लोक साधकाला सिद्ध म्हणतात पण सिद्ध महात्म्याला साधकसुद्धा म्हणत नाही. प्रकार आहे की नाही? लोकाला नजरच नाही ना ओळखण्याची. एखादा साधक जर चांगला त्यांना दिसला 2-4 वर्षामध्ये चांगली साधना करत आहे, तर साधकाला जेवढी किंमत मिळते, लोक साधकाला सिद्ध म्हणतात. म्हणती हरीचा अवतार आम्हा लागी झाला स्थिर, असा शब्द ना चिरंजीव पदामध्ये आलेले आहे बघा. साधकच असतो पण लोक म्हणतात तुम्ही ना साक्षात हरीचा अवतार आहे. पण गावात कशाला राहिले? आमचा उद्धार करण्याकरता. आणि त्यालाही असं वाटतं खरंच आपला अवतार तुम्हा धरा या कारण, असं त्यालाही वाटू लागतं. आणि मग त्यामध्ये तो अडकला रिद्धी सिद्धीमध्ये, तर साधकाचा पुढचा प्रवास होत नाही. महात्मा ओळखणं एवढं सोपं नाही आहे. साधकावर सिद्ध महात्म्याची आरोपाची भूमिका लोक करतात, पण सिद्ध महात्म्याला साधक म्हणून सुद्धा ओळखत नाही. बऱ्याचदा तुम्हाला बघता येईल व्यवहारामध्ये जर एखादा मोठा कार्यक्रम असेल ना, तर जेवढा मान कदाचित त्या ठिकाणी लोकप्रतिनिधीला मिळतो, तेव्हा परमार्थामध्ये अधिकार संपन्न असणाऱ्या व्यक्तिमत्वाला मिळेलच असं काही सांगता येत नाही. का? सूत्र संचालन करणाऱ्याला सूत्र माहिती नसतं, त्याच्यामुळे काय मान मिळणार आहे? म्हणजे साधकाला तरी सिद्ध म्हणतात, सिद्ध महात्म्याला कदाचित कोणी साधकही म्हणू शकत नाही. रिद्धी आणि सिद्धीचे अनेक असणारे समुदाय प्रसंगाला त्याला प्राप्त होतात. ज्ञानोबा म्हणतात, ए पवनाचा वारिका वळघे, उदकी चाले पाऊल न लागे, येणे येणे प्रसंगे येते बहुता सिद्धी. तो साधक पाण्यावरून जर चालला, योग साधक बरं, तर पाण्याचा स्पर्श त्याच्यावर होत नाही. सिद्धीच आहे की नाही एक प्रकारच्या, किंवा वायुवेगाने तो प्रवासही करू शकतो. असे प्रसंगाला सिद्धी येतात. पण ज्याला परमसिद्धी प्राप्त करायची त्याने या प्रसिद्धीमध्ये अडकू नये. ज्ञानोबा म्हणतात, परी तेने काय काज आपण या, साधकाला जरी ठाई ठाई होई आणि माधिक, परी तेने काज काय आपण या. त्या सिद्धीचा आपल्यासंबोध काहीही कार्याचं प्रयोजन नाही. ते तर रिद्धी सिद्धीचे अनेके वृंदे मिळती प्रसंगे, ते पुष्पवर्ष अंगे नाहात सेतो. त्या विचारसागरामध्ये असं म्हटलं आहे, ते श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू हे सद्गुरूंचं लक्षण आहे. आणि या व्यतिरिक्त जर कोणी असेल तर तो सद्गुरुपदाला योग्य नाही. मंत्र आणि तंत्राचा उपदेश करणारे सद्गुरू अनेक आहे. अशा लोकांकडे शिष्यांची गर्दी होते. आता त्याचं पुण्य असावं आणि सद्गुरूंचं भाग्य असावं. सद्गुरूंनी जर एखादा उपाय सांगितला आणि त्याच्या पूर्व सुकृताने जर तो उपाय फलीभूत झाला, तो लोक म्हणतात आमच्या सद्गुरूमध्ये खूप ताकद आहे.
आणि जर समजा कदाचित तो उपाय फलीभूत झाला नाही, तो लोक म्हणतात नाही नाही त्यांच्यात दमच नाही, टाकून देतात बघा लोक. असेही लोक विचित्र आहे बघा. म्हणून ते भाग्य रिद्धी सिद्धी काय फार महत्त्वाच्या नाही. ती पुष्पवर्षी अंगे नाहा तसे तो, हे पुष्पांचा वर्षाव आहे आणि जणू एक प्रकारे त्याने तो स्नानच करतो आहे. अशा प्रकारे ब्रह्मैक्यासारिखे जीव आणि ब्रह्माचं ऐक्य याला अभेद दर्शन असं म्हणतात. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आधी जैसे, सगळ्या असणाऱ्या परमार्थिक साधनेचा साध्याचा भाव इथपर्यंत आहे. जीवाला ब्रह्मस्वरूपाचं जे ऐक्य प्राप्त करून द्यावं, खरं तर ते ऐक्य अखंडच आहे, पण भ्रमामुळे त्याला भेद झाल्यासारखं वाटलं आहे. ज्ञानोबा त्याकरिता उदाहरण देतात. एखादी स्फटिक शिळा असावी आणि त्या स्फटिक शिळेच्या खाली जर आपण केसांचा गुंडाळा ठेवला, त्यावर स्फटिक शिळा ठेवली, स्वच्छ आहे, आणि लांबून पाहिलं तर आपल्याला असं वाटतं त्या स्फटिक शिळेला तडे गेले आहेत, चिरा चिरा पडल्या असं वाटतं आपल्याला. जर आपण केश बाजूला नेले तर त्या स्फटिक शिळेचे तडे, त्याला आपण काही सांगलं का? अजिबात नाही. का? ती शिळा अखंडच होती, परंतु केशांच्या संगतीमुळे जणू ते भिन्न भिन्न प्राप्त झाले असं वाटत होते. तसं जीव ब्रह्मस्वरूपच आहे, पण अविद्येच्या संबंधामुळे जीवात आणि ब्रह्मामध्ये भेद पडला आहे असं वाटतं. त्याची अविद्येची जवनिका फिटी आणि भेदभावाचे अवधी तुटी. मग म्हणो जरी एक होणी आटे तरी दोन्ही काय होती. जर अविद्येचा पडदा दूर झाला तर भेदभावाची मर्यादा सुटून जाते आणि जीवाचं आणि ब्रह्माचं जे अखंड ऐक्य आहे ते सिद्धच होतं. ब्रह्मैक्यासारखे स्वराज्य हे सगळ्यात मोठं स्वराज्य आहे बघा. या राज्यासारखं राज्य परत कोणतंच नाही. आपण जर बाहेरचं राज्य संपादन केलं ना तर त्याला कालाची भीती आहे, त्याला वस्तूची भीती आहे, किंवा त्याला पुन्हा देश काळ वस्तू यांची भीती आहे. आपलं राज्य काही सगळ्या देशात नसताना, आता कल्पना करा निवडणुकी झाल्या, राज्य काही सर्वांच्या हातात स्वत असतं का? नाही. त्याला प्रतिपक्षाची भीती आहे किंवा 5 वर्षाचीच मर्यादा काळाची भीती आहे. आणि आपल्यातलेच कोण माणसं आपल्या विरोधात उभा राहतील हेही काही सांगता येत नाही. या राज्याला भीती आहे. फक्त स्वराज्य असं आहे, ब्रह्मैक्यासारखे स्वराज्य, जे एकदा प्राप्त झालं की परत त्याला कोणाची भीती नाही. पैगा आणि काही एकयाचे, जे हाता आलिया तरी न वचे आणि अनुभविता काही न वेचे, वरी विटे हे ना, असं स्वराज्य त्याच्या जवळ आलं आहे बघा. म्हणजे काय? टप्प्यात आलं आहे. ब्रह्मप्राप्ती त्याला दिसू लागली आहे की आता ज्या अर्थी माझे सगळे प्रतिबंध दूर झाले आहे, फक्त आता 1-2 पावलं टाकले की मला ब्रह्मप्राप्तीच होणार, याचाही त्याला खूप मोठा आनंद होतो. म्हणजे संसारावर विजय संपादन केला की त्याचाही आनंदच आहे, ब्रह्मप्राप्ती समीप आली की त्याचाही आनंदच आहे. आणि एकदा ब्रह्मस्वरूपाशी एकरूप झाला ना, मग आनंद नाही, मग आनंद रूपता आहे. झळंबित आहे हरिखे त्यांनी लोक. इथपर्यंत आपण विचार पाहिला होता. आता ही भूमिका प्राप्त झाली तर त्याच्या जीवनामध्ये साम्य भाव कसा प्राप्त होतो, समानता मिळते कसे, आणि या समानतेमुळं त्याच्या ठिकाणी ममता राहत नाही. ममता नष्ट करायचं असेल, गुरुवारी भास्कर बाबांनी एक भाव सांगितला बघा. मनुष्याला जर मुक्त व्हायचं असेल, एक तर त्याने कोणावरच प्रेम करू नये, आणि करायचं असेल तर सगळ्या जगावरच प्रेम करावं. जर एकाच व्यक्तिमत्वावर प्रेम केलं तर ते प्रेम मनुष्याला बांधून टाकतं. म्हणून त्या प्रेमावर विस्तार करावा. जगावर जर त्याचं प्रेम प्रगट झालं तर व्यापकत्वामध्ये परिवर्तित होतं, कोणत्याही प्रकारचं त्याला प्रतिबंध येत नाही. तेव्हा वैर्या का मैत्रिया तयासी माझी म्हणावया, समानता धनंजया उरेची ही ना. तेव्हा हा आपला वैरी आहे किंवा हा आपला मित्र आहे. 2 भाव. मित्र हितकारक असतो आणि वैरी आघात देणारा असतो. पण हा मित्र आहे का हा शत्रू आहे हे कशावर ठरतं? भेदभाव असेल तर ठरतं ना. अयम निजहा परोवेती गणना लघुचेतसाम उदारचरितानाम तो वसुधैव कुटुंबकम. हा आपला आहे ना हा परका आहे, हे केव्हामध्ये होतं माहिती आहे का?
हे भेदभाव असेल तर ते आपण उदाहरण पाहत असतो. कायमच उदाहरण आपण ऐकलेलं आहे. 2 भाव गुण्यागोविंदाने नांदत होते. मोठ्या भावामध्ये सगळा व्यवहार हातामध्ये आणि लहान भाऊ त्यांच्या मनाप्रमाणे वागणारा. मोठा भाऊ बाजारात गेला आणि रिकाम्या हाताने घरी येऊ नये येताने ऊस घेऊन आला. ते ऊस त्याच्या हातामध्ये पाहिला की त्याचाही मुलगा आणि त्याच्याही भावाचा मुलगा ते दोघंही ऊस घेण्याकरता आले. त्याने ते एकच ऊस पण त्याचे 2 तुकडे केले. पण देताना लक्षात आलं की ज्या भागाकडे ऊसाचा मूळ भाग आहे, मुळाचा भाग आहे, तिकडे भावाचा मुलगा आहे आणि ऊसाचा वाढ्याकडचा भाग आहे तिकडे आपला मुलगा आहे. वाढ्याकडचा ऊस थोडासा कमी गोड असतो आणि ते खाल्लं की सर्दी होण्याची शक्यता आहे. मुळाकडचा मात्र जास्त गोड असतो. पण देता देताने त्याने सरळ द्यावा की नाही, त्याने गुणाकाराचं चिन्ह केलं. म्हणजे भेद निर्माण झाला. हा माझा आहे आणि हा माझ्या भावाचा आहे. अगोदर सगळं आनंदाने होतं आणि ते ऊसाचा प्रकार, ते ऊस मोडला. अगोदर एक होता नंतर मोडला, देताना गुणाकार झाला. हे त्याच्या भावाच्या मंडळीनं पाहिलं आणि सायंकाळी भावाला सांगितलं, त्या आपल्या पतीला सांगितलं, जेवता जेवता दुपारी गुणाकार झाला होता, संध्याकाळी तिने सांगितलं आता भागाकार करायचा. म्हणजे काय, वाटणी करायची. का बरं हे सगळं? कारण हा माझा आहे आणि हा माझ्या भावाचा आहे. भेद आला की नाही? हे सगळं अयम निज हा परोवेदी, संकोचित मनातला हा प्रकार आहे. पण ज्याचं चरित्र उदार म्हणजे व्यापक झालं आहे त्याच्याकरता हे विश्वचे माझे घर, ऐसे मती जयाचे स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. त्यामुळे त्याला वैरी आणि शत्रू मिळत नाही. बघा, सुहृन् मित्रारिदासीन मध्यस्थ द्वेषबंधुषु साधुष्वपीच पापेषु समबुद्धिर विशिष्यते. ते तया बंधू कोण काय ह्याचा, द्वेषिया कवन तयाचा, मीची विश्वायसा जयाचा बोध झाला. व्यापक बोधामध्ये ना भेद नसतो आणि भेद नसल्यामुळे शत्रुत्वाची मित्रत्वाची भावना नसते. तेव्हा वैरिया का मैत्रिया तयासी माझे म्हणावया, हा माझा शत्रू आहे आणि हा माझा मित्र आहे असं म्हणण्याकरता समानता, साम्यभाव प्राप्त झाला. सगळीकडे समरूपाने तो पाहत असल्यामुळे हे धनंजया उरेची ही ना वैरभाव आणि मित्रभाव ही भेदभावाची भावना त्याच्या जीवनामध्ये शिल्लकच राहिली नाही. एवढंच नाही बरं, हे ना एवढंच नाही तर भल तेने व्याजे तो जया ते म्हणे माझे, ते नोडवीची का दुजे अद्वितीय झाला. 2 प्रकारच्या भावना असतात ना, एक अहम अहंता, दुसरी मम म्हणजे ममता. एक मी आहे आणि एक माझे आहे, यालाच अहंता आणि ममता असं म्हणतात. पण हे पाहण्याकरता समोर पदार्थ वेगळा असावा लागतो ना, आपल्यापेक्षा भिन्न. कल्पना करा, देहाला आपण मी म्हणतो आणि देहसंबंधी पदार्थाला माझे म्हणतो की नाही. या पदार्थाला माझं म्हणायचं असेल तर हा पदार्थ माझ्यापेक्षा वेगळा लागतो, म्हणजे दुजेपणाची भावना लागते. पण कल्पना करा, सगळीकडे फक्त मीच मी आहे तर दुसऱ्या पदार्थाला माझं म्हणण्याचं कारण नाही. उदाहरणार्थ, जमिनीवर आपण 2 घट ठेवले आहे आणि त्या घटामध्ये अवकाश आहे म्हणजे पोकळी आहे, त्या पोकळीमध्ये आकाश आहे. 2 घटामध्ये असणाऱ्या पोकळीला आपण घटाकाश असं नाव दिलं. आता दोन्ही वेगवेगळे झाले की नाही? हाही गट वेगळा आहे, तोही गट वेगळा आहे, घटाकाश नावही त्यांचं वेगळं आहे. पण कल्पना करा, जर आपण घटच बाजूला केला म्हणजे घट फुटला तर दोन्ही घटातलं जे आकाश आहे ते महान आकाशाशी एकरूपच आहे. आता महान आकाशाशी घटाकाशाचा व्यवहार घडला, त्याचं काय कारण? घट नावाची उपाधी. उपाधीमुळे भेद पडला होता. उपाधी बाजूला झाल्या की भेद सिद्ध होत नाही. तसं व्यापक असणारं चैतन्य, ते चैतन्य व्यापकच आहे. पण एखाद्याच्या ठिकाणी जर आपल्याला अनुकूल देह असेल तर आपण त्याला मित्र म्हणतो आणि एखाद्याचा देह आपल्याशी प्रतिकूल असेल तर त्याला आपण शत्रू म्हणतो. पण अनुकूल प्रतिकूल भाव, देहभाव विचाराने जर बाजूला केला तर त्याच्यातही चैतन्यच आहे आणि मी याच्या शत्रूमध्ये सुद्धा चैतन्यच आहे.
चैतन्य रूपाने एकच आहे ना. द्वितीयत्वच अनुभवाला येत नाही तर कोणाला माझं म्हणावं. हे ना भलते निव्याजे कोणत्याही निमित्ताने तो जया ते म्हणे माझे. ज्याही पदार्थाला तो माझं असं म्हणतो ते नोडवेची. असा पदार्थ त्याच्या समोरच येत नाही. का? दुजे नोडवेची. का बरं? अद्वितीय झाला हा हेतू आहे. तो अद्वय स्वरूपाला प्राप्त झाल्यामुळे ज्या स्वरूपामध्ये द्वितीय नाही म्हणजे दुजेपणा नाही, द्वैत नाही, तर हा माझा आणि हा मी असा व्यवहार घडेलच कसा? मी आणि माझं हा व्यवहार द्वैतात घडतो. आणि तो अद्वितीय स्वरूपाला प्राप्त झाल्यामुळे एकमेवाद्वितीयं ब्रह्म नेह नानास्ति किंचन. थोडंसुद्धा द्वैत अनुभवाला येत नाही. त्याच्यामुळं कोणाला माझं म्हणावं? तो आपल्या देहालाच माझं म्हणत नाही. त्याची भूमिका तर अशी आहे, मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतकरण. पार्था तो संन्याशी जाण निरंतर. हा मी देह आहे आणि हे माझे आहे अशी आठवण ज्याच्या अंतकरणाला नाही तो कोणत्या पदार्थाला माझं असं म्हणणार आहे? माझेपणा नाही म्हणजेच ममता नाही. ती ममताच त्याने बाजूला सारून टाकली. बरं कल्पना करा, अहंकारापासून प्रारंभ झाला आहे बरं आणि शेवट ममतेत आहे. अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य निर्ममहा. सगळ्यात शेवटचा प्रतिबंध ममता आहे. आणि बऱ्याचदा ममताच धोका देते. अंतिम काळामध्ये कोणत्याही पदार्थावर ममता जर असेल ना, हा पदार्थ माझा आहे असं म्हटलं की ते आपण काल रोहिदास महाराजांचं उदाहरण पाहिलं ना. चांदीच्या खडावा कोणत्या तरी भाविकाने अर्पण केला आणि पोटमाळावर ठेवून दिल्या. आयुष्यभर परिधानच केला नाही पादुका, चरणपादुका. अंतिम काळामध्ये आठवण झाली ममता. पुढचा जन्म चर्मकाराचाच मिळाला की नाही. आता त्यांच्या जीवनातले उणीव नाही पाहिजे आपल्याला. किंवा भरत राजाला हरणाचं स्मरण झालं, ममताच होती, पण त्यांना हरणाचा जन्म मिळाला, उणीव नाही पाहिजे. आपली ममता कोणत्याही पदार्थावर राहूच नाही हा बोध आपण त्यातून घेतला पाहिजे. त्यांच्या जीवनात तरी एका पदार्थाचीच फक्त ममता होती. आपल्या अंतिम काळामध्ये इतकी गर्दी होणार आहे त्या ममतेच्याही पदार्थाला असं वाटेल की कोणी एकदा पहिला नंबर यांना द्यावा, असं होईल कदाचित. अद्वितीय झाला पै आपुलिया की सत्ता. सर्व ही कवळून या पंडसुता. कही न लगती ममता धाडिली तेने. कोणत्याही पदार्थाच्या ठिकाणी त्याची ममता चिटकत नाही. का बरं? कारण आपुलिया आपली स्वतःची एकमेव सत्ता. सत्ता म्हणजे अस्तित्व. आता आपण कोण आहे? ब्रह्म. ब्रह्मही क्या सारिखे. आणि ब्रह्म व्यापक आहे. बघा व्यापक ब्रह्म जिकडं तिकडं आहे सगळीकडे. तो नाही ऐसा ठाव उरला असे कवन. सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. जर आकाश सगळीकडे असेल तर आकाशापेक्षा व्यापक असणारं ब्रह्मतत्व का सगळीकडे राहणार नाही? म्हणून आपुलिया एकी सत्ता. आपल्याच एका सत्तेने सर्व ही कवळून या. जगातले सगळे पदार्थ कवळून या, वेष्टून त्याला झाकून टाकून. कही न लगती ममता. कधीसुद्धा एखाद्या पदार्थाची ममता लागतच नाही. धाडिली तेने. त्याने सगळी ममता व्यापकत्वाच्या बोधाने दूर केली आहे. पदार्थावर ममता असेल ना तर ती संकोचित असते. आणि आपण जर व्यापक झालो तर मग व्यापकामध्ये प्रेमाचाच विस्तार आहे आपल्या. त्यामुळे कोणती ममता लागत नाही. कही न लगती ममता धाडिली तेने. ज्ञानेश्वरीमध्ये 2 प्रकारचे मोह आले बघा पहिल्या अध्यायात. एक आहे पुत्र स्नेहे मोहितो धृतराष्ट्र असे पुसतो. धृतराष्ट्राचाही मोहच आहे पण फक्त पुत्र स्नेहे. आणि त्याच अध्यायामध्ये तया परी पार्थ अतिस्नेहे मोहितो. अर्जुनाचा मोह सगळ्यांच्या करता आहे. त्यामुळे भक्तराज अर्जुनाला बोध लवकर फलीभूत झाला. म्हणजे प्रेम करावं तर व्यापकच करावं, नाही तर करूच नाही. धृतराष्ट्राचं प्रेम फक्त पुत्रापर्यंत आहे. मामकाहा पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. आणि अर्जुनाचा शोक मात्र सगळ्यांच्या करता आहे की नको, पांडवांच्या पक्षातले सुद्धा माझेच आहे आणि कौरवांच्या पक्षातले सुद्धा माझेच आहे. ना आपली व्यापक जर भूमिका असेल तर ममता चिटकत नाही. कही न लगती ममता धाडिली तेने. ऐसा अशा प्रकारे चिंतिल्या रिपुवर्ग. 2 पाठ आहे बरं इथं. अपमानिली आहे जग. दुसरा आहे आपो मानिली आहे जग. आपैसा योग तुरंग स्थिर झाला. तर दोन्ही पाठाचे अर्थ लागतात. चिंतिल्या रिपुवर्ग. रिपू म्हणजे शत्रू.
आणि वर्ग म्हणजे समुदाय. अशा प्रकारे अहंकारापासून प्रारंभ झालेला आणि ममतेपर्यंत शेवट असणारा हा सगळा परमार्थातला शत्रुवर्ग आहे. बरं, शत्रुवर्ग. शत्रू चांगले ओळखता आले पाहिजे. ओळखता आले तर त्यांचा नाश करता येतो. त्या शत्रूला त्यांनी चांगलं जिंकून घेतलं आणि अशा प्रसंगामध्ये जर त्यांनी कुणी अपमानही केला, अपमानिली आहे जग, जगाने जरी त्याचा अपमान केला तरी पण परिणाम होत नाही, असा एक अर्थ घेता येईल. दुसरा अर्थ आहे आपू मानिलिया जग. हे संपूर्ण जग आपलं स्वरूप आहे असं जर मान्य केलं तर मग त्याचा बोध व्यापक आहे. बघा, सगळं जगच माझं स्वरूप आहे ना, किंबहुना चराचर आपण झाला. मग तो सगळा देहामध्ये नाही, व्यापक रूपाने मीच आहे असा प्रकारचा त्याचा बोध आहे. हा दुसरा पाठ आणखीन जवळचाही लागतो आणि पहिला पाठ साधकीय भूमिकेमध्ये तितिक्षा करता उपयोगाचाच आहे. ऐसा जिंतिल्या रिपुवर्ग आप मानिले आहे जग. सगळं जगच आपलं स्वरूप आहे. आपैसा आपोआप योग तुरंग स्थिर झाला. योग तुरंग म्हणजे अश्व आणि योग तुरंग म्हणजे कोणता? पाठीमागे एक शब्द आला होता बघा 47व्या ओळीमध्ये. ऐसी वैराग्याचे अंगी बानोनिया वज्रांगी राजयोग तुरंगी आरूढाला. इथे जरी योग शब्द आला तरी पण राजयोग तुरंग असा अर्थ घ्यायचा. म्हणजेच काय? श्रवण मनन निधी ध्यासन तत्वम पदार्थ शोधनम याला राजयोग असं म्हणतात. साधनच आहे ना परमार्थातलं, राजा साधन आहे, योग म्हणजे साधन. आणि असा राजयोग तुरंग त्याचा स्थिर झाला. म्हणजे काय? आता आश्वावर आरूढ कुठपर्यंत व्हायचं आहे? जोपर्यंत स्वराज्य मिळत नाही तोपर्यंत. एकदा विजय संपादन झाला ना तर मग अश्वावर आरूढ नाही व्हायचं, मग सिंहासनावर आरूढ झालं पाहिजे. पण आपैसा योग तुरंग त्याचा म्हणजे थोडक्यामध्ये जे काही साधनं त्यांनी स्वीकारले होते ना त्या सगळ्या साधनांचं काम झालेलं आहे आणि त्यामुळे आता तो प्रत्येक साधनाला सुद्धा बाजूला सारतो. पंचदशीमध्ये असं उदाहरण आलं आहे की आपल्याला जर झोप लागायची असेल तर पहिल्यांदा आपण सगळ्या साधनांची जुळवाजुळव करतो आणि जर आपल्याला खरी सुषुप्ती प्राप्त करायची असेल तर त्या साधनांचाही परित्याग करावा लागतो तर आपल्याला झोप प्राप्त होते. झोपेतल्या सुखासाठी सुद्धा आपल्याला बाकीच्या सगळ्या साधनांचा परित्याग करावा लागतो. सगळ्या. हे माझं घर आहे विसरावं लागतं, नाही तर मला माझं घर तर झोपच लागणार नाही का नाही. म्हणजे घर हे विसरावं लागतं. मी ज्या शय्येवर विराजमान आहे ती शय्या विसरावी लागते. नाही, ज्या देहात मी आहे ना तो देहसुद्धा विसरल्याशिवाय झोप लागत नाही. बघा, म्हणजे जिथं सामान्य झोपेतलं सुख प्राप्त करायचं असेल तर देहापर्यंत सगळं विसरावं लागतं. इथे तर ब्रह्मस्वरूपातला आनंद प्राप्त करायचा आहे. पण अहंकारापासून ममतेपर्यंत सगळे विकार दूर सारावे लागतात. यात नवल नाही. ते विकार नष्ट करण्याकरता जे साधनं आपण स्वीकारले होते की नाही ते सगळ्या साधनालाही बाजूला सारावं लागतं. सगळे साधनं बाजूला सारली की मग आपल्याला या सुखाची प्राप्ती होते. नाथ महाराजांनी भागवतामध्ये उदाहरण दिलं आहे. पतीला भेटण्याकरता जेव्हा पतिव्रता माऊली निघते तेव्हा ती अनेक प्रकारच्या सेवकांना जवळ घेते कारण त्याला प्रवास करायचा आहे. पण जर पतीचं दर्शन झालं तर ती पतिव्रता माऊली आता सेवकांचा त्याग करते. का? सेवकांची गरज कुठपर्यंत? जोपर्यंत पती दर्शन होत नाही तोपर्यंत. तसं या सगळ्या साधनांचा स्वीकार कुठपर्यंत? ब्रह्मदर्शन होत नाही तोपर्यंत. आणि एकदा ब्रह्मदर्शन झालं या साधनाला बाजूला सारावं लागतं, नाहीतर मग तेच प्रतिबंध करत राहतात. बघा किती गोड चिंतन आहे. आपैसा योग तुरंग स्थिर झाला. राजयोग नावाचा अश्व आपोआप स्थिर झाला, शांत झाला. वैराग्याचे काढले अंगी त्राण होते भले तेही नावे कढिले तेव्हा करी. किंवा दुसरा पाठ आहे अंग त्राण. दोन्ही पाठ लागतात. त्राण म्हणजे रक्षण करणारा आणि अंग म्हणजेच काय? अंगाचं रक्षण करणारं कवच. वैकुंठ अष्टगुरुवारी फुले बाबा सांगायचे बरं, जैसे वज्र कवच लिहिजे मग शास्त्रांचा वर्षा वसा हिजे परी जैतेसी उरीजे अचुंबित. दुसऱ्या अध्यायामधली ओवी आहे. तेव्हा बाबा त्यामध्ये एक भाग सांगायचे की छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडावर
त्या शत्रूचा पाडाव करण्याकरता निघाली. तर मित्रांना विचारलं कसं जायचं. बऱ्याच मित्रांनी सल्ला दिला आणि चांगलेच मित्र असावे सल्ला देणारे. त्या सगळ्यांनी सांगितलं राजे शिलबंद जा. शिलबंद म्हणजे काय, अंगावर चिलखत घाला, चिलखतावर सदरा परिधान करा मग जावा. मग तसेच निघाले. मस्तकावर जिरे टोप आहे, त्यामुळे मस्तकाला थोडीशी इजा झाली होती, पण मस्तकाला फार मोठी इजा झाली नाही. आणि चिलखत अंगावर घाव घातला तर तो चिलखतामुळे घसरत घसरत गेला घाव. आणि तेवढ्या वेळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी ते वाघनख काढली. इतिहासामध्ये वर्णन केलं आहे की राजांच्या अंगात चिलखत होतं, शत्रू फक्त मोकळाच होता. जेव्हा वाघनखे घातली कोथळाच बाहेर काढला. तर बाबांचं वाक्य होतं चिलखतामुळे छत्रपती शिवाजी महाराज वाचले. महाराज वाचल्यामुळे महाराष्ट्र वाचला, महाराष्ट्र वाचल्यामुळे हिंदुस्थान वाचला. म्हणून आहे महाराष्ट्र फार महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र आहे म्हणूनच हे राष्ट्र महान राष्ट्र आहे असा त्याचा अर्थ. ते वैराग्याचं चिलखत या साधकाच्या अंगावर होतं. तेही चिलखत त्याला बाजूला सारावं लागतं. एका भूमिकेमध्ये वैराग्य आवश्यक आहे, पण एका भूमिकेमध्ये वैराग्याविषयी सुद्धा वैराग्य असावं लागतं. इथली भूमिका आहे बरं ही. वैराग्याचे गाढले, गाढले म्हणजे चढविलेले, वैराग्याचं अंगावर चढविलेलं त्राण रक्षक कवच होते भले, ते चांगलंच आहे. पण हे वैराग्याचं कवच कुठपर्यंत, जोपर्यंत विषय आणि विषय वासना यांच्यासोबत लढायचं तोपर्यंत वैराग्य. ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करायची असेल तर मग आता वैराग्य नाही. आणि हे आपोआप होतं बरं, हे काही टाकावं लागत नाही. वैराग्याचं कवच नावेक ढिले, थोडंसं ढिलं तो करतो, पूर्ण काढत नाही बघा. थोडंसं वैराग्याचं कवच ढिलं करतो. म्हणजे काय, मी विरक्त आहे, मी वैराग्य संपन्न आहे याचा अभिमान होऊ देत नाही. हेच वैराग्याचं कवच ढिलं करण्यासारखं आहे. तेही नावेक ढिले वैराग्य करे, नाही तर मग वितरागते सारिका जोडून ठेवेला सखा, तो आगवियाची भूमिका सवे चाले. हे तर खरंच आहे, पण इथे मात्र वैराग्याचं कवच थोडंसं तो ढिलं करतो. आता कोणते कोणते साधनं बघा. योग तुरंग स्थिर केला, वैराग्याचं कवच अंगातून थोडंसं ढिलं केलं. आता पुढे ध्यान नावाचं खड्ग त्याच्या हातात होतं ना, निधिध्यासन, तेही तो काय करतो, सोडून देतो. आणि निवटी, निवटी म्हणजे नष्ट करेल, किंवा निवटी म्हणजे वध करण्याचं ध्यानाचे खांडे, ते दुजे नाहीची पुढे, म्हणून हात आसुडे वृत्तीचाही. जे आपली अंतःकरणाची वृत्ती आहे ना, ते आत्मस्वरूपाचं ध्यान करते. तत्र प्रत्येकतानता ध्यानम. आणि ध्यानामध्ये अखंड सातत्य असावं लागतं. ज्याप्रमाणे तेलाची धारा आपण सोडली तर त्याच्यामध्ये खंड होत नाही, तसं अखंड आत्माकार वृत्ती करणं आणि अनात्म पदार्थ बाजूला सारणं याला निधिध्यासन किंवा ध्यान असं म्हणतात. तर ध्यान काय करतं, पदार्थाचा बाजूला सारल्यामुळे वध करतं एक प्रकारे. पण आता दुसरे पदार्थ त्याच्या समोरच येत नाही तर ध्यान करण्याची गरजच काय आहे. म्हणून निवटी ध्यानाचे खांडे, ध्यानाचं खड्ग दुसऱ्या पदार्थांचा नाश करेल, ते दुजे, दुजे म्हणजे द्वैत, नाहीची पुढे, दुसरा पदार्थ आपल्या समोरच नाही. म्हणून हात आसुडे वृत्तीचाही, अंतकरणाचा वृत्तीचा जो हात आहे ना आसुडे, त्या हाताला तो आवरतो. आणि दुसरा एक भाव आहे, कल्पना करा आपल्या समोर जर एखाद्या व्यक्तीच्या हातात कुऱ्हाड आहे, त्याला झाड तोडायचं आहे, फांदी समोर असेल तर तो घाव घालू शकतो, आणि फांदी समोर नाही घाव घातला तर काय होतं, हाताला हिसका बसतो, कारण समोर पदार्थच नाही ना. तसं द्वैत प्रपंचच समोर नाही तर ध्यान नावाची जी काही वृत्ती आहे त्याला हिसका बसतो, आणि म्हणून आता ती वृत्ती जतन करण्याची गरज नाही. इथपर्यंत योग तुरंग, वैराग्य, ध्यान नावाची साधनं त्याची आवश्यकता राहत नाही बरं. इथपर्यंत हा भाव आहे. आता पुढे ही सगळी साधनं आपोआप कशी शांत होतात याकरिता उदाहरण. जैसे रसौषध खरे आपुले काज करुणी पुरे, आपणही नुरे तैसे होत असे. कसा प्रकार होतो, तैसे होत असे. उदाहरण देता, औषधामध्ये काही प्रकार आहे.
एक रसायन नावाचं औषध आहे. रसायन म्हणजे विशिष्ट प्रकारचे रस तयार करावे लागतात. औषधामध्ये आसव आहे बघा एक पदार्थ, लोहासव म्हणतो आपण, द्राक्षासव किंवा त्या जांभुळापासून पण काही जांभुळासव असे पदार्थ असतात जे औषधं अनेक दिवस झाकून ठेवले जातात आणि त्यातून काही अर्क निघतो, त्याला आसव असं म्हणतात. जसं की द्राक्षासव, द्राक्षाची प्रक्रिया करून झाकून ठेवायचं मग अर्क काढायचा, त्याला द्राक्षासव असं म्हणतात. औषधाचे प्रकार आहे. एक औषधाचा रसायन प्रकार आहे बघा. मी कधीतरी सांगितलं असेल, हे आवळ्याचं चूर्ण घ्यायचं आणि त्या चूर्णामध्ये ताज्या आवळ्याचा रस टाकायचा आणि त्याला घाटायचं, म्हणजे त्याला घासत राहायचं आणि ते सावलीमध्ये सुकवायचं. रस सगळा त्याच्यामध्येच जिरला पाहिजे. दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसरा रस टाकायचा, नवीन पाणी नाही टाकायचं. त्याला भावना देणं असं म्हणतात. आणि असे 5, 7, 21 काही काही जण 51 भावना देतात. म्हणजे 51 दिवस त्या आवळ्याच्या रसाला किंवा चूर्णाला घोटतच राहतात. तर त्याच्यातून एक तयार होतं रसायन, त्याला आमलकी रसायन म्हणतात. ते थोडंच खावं लागतं. जास्त खाल्लं की ते आतड्यामध्ये काहीच राहू देत नाही, ते स्वच्छच करत जातं आतड्याला. ते कमी प्रमाणात खावं लागतं. आणि खरं रसायन ते असतं जे पोटात गेलं रोगाला नष्ट करतं आणि आपण स्वतःही नष्ट होतं. त्याला खरं रसायन औषध म्हणतात. जर रसायनाने रोग नष्ट केला आणि ते जर अंगात राहिलं तर ते अंगामध्ये अनेक प्रकारचा घात करू शकतं. म्हणून जैसे रस औषध खरे. आता ज्ञानोबाऱ्यांचं वय आहे, वय वर्ष 16. आणि ज्ञानोबारे सांगतात काय इथं, आयुर्वेदातलं रसायनशास्त्र. जे लोक म्हणतात ना संतांना बाकीचं काहीच माहिती नाही, त्यांनी ओव्या बघाव्या. इथं रसायनशास्त्र म्हणजे काय आहे, केमिस्ट्री सगळी. केमिस्ट्रीच म्हणतो ना आपण रसायनशास्त्राला. बघा, जैसे रस औषध खरे, रस नावाचं औषध खरं आहे ते आपुले काज करोनी पुरे. आपलं रोग निवारण करण्याचं काम पूर्ण करतं, पण आपणही नुरे. स्वतःसुद्धा शरीरामध्ये शिल्लक राहत नाही. ज्ञानोबा म्हणतात तैसे होतसे. या ओवीमध्ये 3 चरणामध्ये दृष्टांत आहे आणि एकाच पदामध्ये सिद्धांत आहे. तैसे होतसे. तसं बाकीची सगळी साधनं आहे की नाही, विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षुत्व किंवा श्रवण, मनन, ध्यासन, तत्वम, पदार्थ शोधन, हे सगळे एक प्रकारचे औषध आहे आणि हे प्रतिबंधाला नष्ट करतात. पण प्रतिबंध नष्ट झाला की आपणही नुरे, ते सगळे साधनं शिल्लक राहत नाही. तसं ब्रह्मप्राप्ती होत असताना होत असतं बरं, असा अनुभव आहे. इथपर्यंत आता हे सगळे सिद्धांत सांगितले. ज्ञानोबाऱ्या दृष्टांत देतात पुढे. आता देखोने ठाकेता ठावो, धावता फिरावे पावो, तैसा ब्रह्म सामीप्ये थावो अभ्यास सांडी. एखादा व्यक्ती प्रवासाला निघाला, धावता पावो, धावत्या पायाने पळतो आहे, पण ठाकीता ठावो देखोनी, ज्या ठिकाणाला प्राप्त करायचं आहे ते ठिकाण प्राप्त झालं की पावो थिरावे, त्याचे पाव आपोआप थांबतात. ज्ञानोबाऱ्यांच्या पालखीत आपण निघालो, कुठपर्यंत पळतो आपण, जोपर्यंत आपल्या दिंडीचा मुक्काम येत नाही तोपर्यंत. जर आपला मुक्काम टप्प्यात आला की माणसं म्हणतो थांबा थांबा, भजन सावकाश घ्या आता. देखोनी ठाकेता ठावो, धावता थिरावे पावो, आपला पाय हळूहळू चालू लागतात. तैसा ब्रह्म सामीप्ये, ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती समीप आली, जवळ आली की अभ्यास सांडी. आपण जो अभ्यास केला की नाही आतापर्यंत, तो अभ्यास हळूहळू काय होतो, स्थिर होऊ लागतो. त्या अभ्यासाचाही तो परित्याग करतो. पण केव्हा माहिती आहे का, ब्रह्मप्राप्ती होत आली तर मग अभ्यासाचा त्याग, अगोदरच नाही. ते व्युत्पत्ती आघवी विसरीचे, पण केव्हा, जर भगवंताची जवळीकता आली तर. नाहीतर मग व्युत्पत्ती, काही जण म्हटलं आपण तुम्ही पाठांतर का करत नाही, ओवीच आहे व्युत्पत्ती आघवी विसरीचे, असा नाही अर्थ त्याचा. अगोदर पाठांतर केलं पाहिजे आणि मग विसरलं पाहिजे. तैसा ब्रह्मसामीप्ये थावो अभ्यास सांडी. आता अनेक प्रकारची उदाहरणं देतात. घडता महोददिसी, गंगा वेग सांडी जैसी, का कामिनी कांतापाशी स्थिर होय, नाना फळतीये वेळी, केळीची वाडी मांटोळे, का गावा पुढे वळे मार्ग जैसा, तैसा आत्मसाक्षात्कार होईल देखोनी गोचर,
ऐसा साधन हतीर हळूची ठेवी मनोनी ब्रह्मेशी तया ऐक्याचा समो धनंजया होत असे तै उपाया ओहट पडी. उपाय म्हणजे साधन. जी जी साधना आपण जतन केली होती ना ती सगळी साधनं हळूहळू बंद होतात किंवा आपल्यापासून बाजूला होत जातात बघा. याला साधन शांती म्हणतात बरं. एक आहे स्वरूप शांती, त्याला साध्य शांती म्हणतात. आणि एक साधन शांती, ज्याप्रमाणे आपण जेवू लागलो. जेवण कुठपर्यंत करायचं? तृप्ती होत नाही तोपर्यंत. तृप्ती कशी होते? ढेकर आल्या की कळतं. तृप्ती झाली का जेवतच बसायचं का? जर तृप्ती झाल्यानंतरही जेवतच बसला तर परिणाम एक, अन्न नष्ट होतं. दोन, अगोदरचे अन्न पचत नाही. तसं ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत साधनं करावी लागतात. नंतर ही साधनं आपोआप सुटतात बरं, आपोआप सुटतात. बघा, घडता महोदधीसी, महान असणारा उदधी म्हणजे समुद्र, आणि समुद्राशी एकरूप होत असताना गंगा वेग सांडी जैसी, गंगोत्रीपासून गंगा वेगाने निघते. पण गंगा सागराला आली की गंगा शांत होऊन जाते. का? दुसरं उदाहरण, कामिनी म्हणजे स्त्री, कांत म्हणजे पुरुष. पुरुष प्राप्त झाला, आपल्या पतीचं दर्शन झालं की स्थिर होऊन जाते. दुसरं उदाहरण, नाना फळती वेळे केळीची वाडी मांटुळे, का गावापुढे वळे मार्ग जायचा. मांटुळे याचा अर्थ खुंटणे. केळीच्या वृक्षाला घड लागला, फळती वेळे, फळण्याचा वेळ आला की केळीची असणारी वाढ आपोआप खुंटत जाते, बंद होते. किंवा गाव दिसलं की गावापुढे वळे मार्ग जायचा. मार्ग कुठपर्यंत? गाव लागत नाही तोपर्यंत. तैसा त्याप्रमाणे आत्मसाक्षात्कार, आपल्या आत्मस्वरूपाचं साक्षात आपल्याला अपरोक्ष दृढ ज्ञान होणारच आहे, होईल. देखोनी गोचर, आपला आत्मसाक्षात्कार आता आपल्याला निश्चित प्राप्त होणार आहे असा अनुभव आला की ऐसा साधन हतीर हळूची ठेवी, आपल्या हातातलं असणारं साधन नावाचं हत्यार तो हळूची ठेवी, हळूच तो खाली ठेवतो. का बरं? आता तिथं जायचं असेल ना तर मग कोणताच अभिमान चालत नाही, कोणताच अभिमान नाही. मी कोणीतरी फार मोठा साधक आहे हेही चालत नाही. आणि साधकत्व ज्यामुळे आलेलं आहे त्या साधनांचा अभिनयविषयी चालत नाही. थोडीशी उणीव जर असेल तर भगवत दर्शन होत नाही. म्हणून हे अलीकडे ठेवावं लागतं. अलीकडेच आपण एखाद्या मंदिरामध्ये, तुम्ही जर त्या नवनाथांच्या मंदिरात गेलात ना, इथं कानिफनाथाचं मंदिर आहे बघा, थोडीशीच खिडकी आहे जायला, तर ते सगळं अगोदर तिथे पण ते आपल्या कमरेवरचं वस्त्र जे आहे ना ते काढावं लागतं. जर कमरेला बेल्ट वगैरे असेल तर चालत नाही. मोबाईल तर कधीच नाही चालत आतमध्ये. मग आता भगवत तिथं दर्शन, त्या गुफेत जायचं असेल तर आपल्या अंगावरचे वस्त्र, मोबाईल हे काढून ठेवावं लागतं. आणि म्हणजे जर तसाच गेला तर मग अडकतो, त्या खिडकीतून बाहेर येत नाही. किती जाड मनुष्य असेल तर जातोच बरं, जातोच. आणि येताना तसंच मागं यावं लागतं, उलट क्रमाने पायाकडूनच मागं यावं लागतं. जाताना डोकं समोर, येताना डोकं तिकडंच ठेवावं लागतं. इथलाच अनुभव आहे. आपल्या सासवड घाटाच्या पलीकडंच ते मंदिर आहे. मग आता या मंदिरात प्रवेश करायचा असेल तर इतकं मुक्त होऊन जावं लागतं. इथं तर आत्मसाक्षात्कार आहे, म्हणून साधनांचा अभिनयविषयी चालत नाही. ऐसा साधन हतीर हळूची ठेवी मनोनी ब्रह्मेशी तया ऐक्याचा समो धनंजया होत असे तै उपाया ओटपडी. मनोनी ब्रह्मस्वरूपाशी तया ऐक्याचा, त्याचं ब्रह्मस्वरूपाशी ऐक्य होत असताना समो म्हणजे समय, ऐक्य प्राप्तीचा समय प्राप्त झाला असता होत असे तै तेव्हा उपाया ओटपडी, त्याचे असणारे उपाय साधन हे हळूहळू त्याचे तूट होऊ लागते, वियोग होऊ लागतो किंवा त्यांचा असणारा प्रकार कमी कमी होऊ लागतो. आता साधन शांती होऊ लागते. बरं, मी कोणीतरी साधक आहे, माझ्याकडे एवढी साधन आहे, यांचा सुद्धा शांततेचा भाव प्राप्त होतो. याला साधन शांती असं म्हणतात. आणि ती कशी होते याकरता उदाहरण देतात. मंग वैराग्याची गोंधळूक, जे ज्ञानाभ्यासाचे वार्धक्य, योग फळाचाही परिपाक दशा जे का, ते शांती पैगा सुबगा, संपूर्ण येतयाचे अंगा, तै ब्रह्म हुवावया जोगा होय तो पुरुष. या दोन वयाचं एकत्र विचार आहे. बरं,
आता साधन शांतीचं ज्ञानोबा आहे 3 प्रकाराने वर्णन करतात. जुन्या काळामध्ये एखादा ते गाईला चारणारा जो गोवारी म्हणतात त्याला, गो पालक, तो गाईला घेऊन जायचा. सायंकाळी गाई चरून आल्या की माघारी यायचा. सायंकाळी काय व्हायचं, गाईच्या त्या खुरापासून रज्जकण उडायची सायंकाळच्या वेळेला. त्याला गोरज मुहूर्त म्हणतात. गोरज, आता हे पत्रिकेतच बघायला भेटतो गोरज मुहूर्त, आहे का नाही. गोरज मुहूर्तावर लग्न ठरलं आहे, लागतं की नाही हा भाग वेगळा आहे. पण सायंकाळी गोरज मुहूर्तामध्ये ज्याप्रमाणे इथं गोंधळूक शब्द आला किंवा गोधूळ असा पण शब्द आला काही ठिकाणी, मग ज्याप्रमाणे दिवसभर कष्ट केले, दिवसभर गायी चारल्या, शांत केव्हा होतात, गोरज मुहूर्तावर. तसं वैराग्य आयुष्यभर जतन केलं आणि त्या वैराग्याची शांतता मिळाली. वैराग्याची गोधूळ कोण असेल तर शांती. 880 क्रमांकाच्या ओळीचा एक भाव घ्यायचा. वैराग्याची असणारी स्थिरता किंवा उपरम ती शांती आहे. किंवा वैराग्याची गोंधळूक म्हणजे वैराग्याची असणारा भ्रम तोही निघून जातो, विरक्ती सुटून जाते, ती शांती आहे. बरं, दुसरं जे ज्ञानाभ्यासाचे वार्धक्य, आपण आतापर्यंत जो ज्ञानप्राप्तीचा अभ्यास केला त्या ज्ञानप्राप्तीचं वार्धक्य आलं की मग शांती येते. किंवा दुसरा अर्थ, ज्ञानाभ्यासाचा वृद्धीपणा प्राप्त झाला, वृद्ध म्हणजे अनुभव चांगला आला की त्या अनुभवातून आपोआप शांती येते. आणि तिसरा प्रकार, योग फळाचाही परिपाक. आपण अष्टांग योगाची साधना केली आणि त्या योग फळाचा परिपाक झाला की जी दशा येते ना, त्या दशेला काय म्हणतात, शांती पैगा सुबगा. म्हणजे वैराग्याची गोंधळूक ही दशा शांती आहे, ज्ञानाभ्यासाचं वार्धक्य ही दशा शांती आहे, आणि योग फळाचा ही परिपाक जी दशा ती शांती आहे. ही कोणती शांती, जिथं ज्ञानाभ्यासाचं काम संपतं, वैराग्याचंही काम संपलेलं आहे आणि अष्टांग योगाचंही काम संपलं, या सगळ्या साधनांची शांती झाली, त्याला म्हणतात साधन शांती. आणि ही दशा संपूर्ण येतयाचे अंगा, त्याच्या अंगावर संपूर्ण हे प्राप्त होते. आणि अशी अवस्था प्राप्त झाली तर ज्ञानोबा म्हणतात तै म्हणजे तेव्हा ब्रह्म होवावया जोगा होय तो पुरुष. जोगा म्हणजे योगा, ब्रह्म होण्याच्या योग्यतेचा तो पुरुष होतो. बघा, प्रवास कुठपासून केलेला आहे तो, जेणे क्रमे ब्रह्म होणे करे गा सुगम, तया क्रमाच्या आतावर माईक सांगो. याच अध्यायामध्ये 1010 क्रमांकाची ओळी होती. त्या 10व्या क्रमांकाच्या ओळीपासून प्रवास सुरू झाला तर इथपर्यंत 90 ओळीपर्यंत तो अजून ब्रह्मप्राप्तीच्या योग्यतेला आला, अजून ब्रह्मही नाही झालेला. ब्रह्म होवावया जोगा, ब्रह्म होण्याच्या योग्यतेला, ती योग्यता म्हणजे शांती, तिथपर्यंत तो आला. आता फक्त एकच पाऊल राहिलं, एकच पाऊल. म्हणजे याच्यामध्ये प्रकार असा केला खंदारकर महाराजांनी, जेव्हा ब्रह्म होण्याच्या योग्यतेला येतो ना तेव्हा त्याला जीवनमुक्ती म्हणतात, आणि ब्रह्म झाला की त्याला विदेहमुक्ती म्हणतात. दोन्हीत फरक काय आहे, विदेह मुक्तीमध्ये देहच नाही आणि जीवनमुक्तीमध्ये प्रारब्ध प्राप्त देह आहे. एकच पाऊल आहे फक्त फरक, बाकी काही नाही. ब्रह्म हो आवया जोगा होय तो पुरुष, याचं वर्णन आता ज्ञानोबा पुढे करतात. थोडासा फरक आहे फक्त एका कलेचा. कसा, उदाहरण देतात. पुनवे उणी चतुर्दशी, जेतुले उणे पनशशी, कासोळ्या उणे जैसे 15वी वाणी. इथं उदाहरण दिले आहे सगळे. ज्याप्रमाणे पौर्णिमा, सगळा चंद्र पूर्णच आहे आणि पौर्णिमेच्या अगोदरचा दिवस चतुर्दशी म्हणतात त्याला, त्याही दिवशी पूर्णच आहे की नाही चंद्र, दोन्हीचा प्रकाश सारखाच आहे. बघा, पौर्णिमेचा प्रकाश आदल्या दिवशीचा प्रकाश आणि पौर्णिमेच्या नंतरचा प्रतिपदेचा प्रकाश सारखाच असतो. फक्त एवढंच आहे की एका कळीची उणीव असते. पुनवे हुणी चतुर्दशी, जेतुले उणे पण शशी, शशी म्हणजे चंद्र, जेवढा चंद्रामध्ये उणीवा असतो, हे फक्त उदाहरण ध्यानात ठेवा. का, दुसरं उदाहरण, 16 उणी जैसे 15वी वाणी. जुन्या काळामध्ये सोन्याचा दर हा त्याच्या कसावर ठरलेला असायचा. उत्तम सोनं असेल तर 16 दाराचं आणि कमी कसं असेल तर 15 दाराचं. मग 16 म्हणजे 16 दाराच्या सोन्यापासून
15व्या दऱ्याची वाणी जेवढी उणीव आहे, वाणी म्हणजे कस, तेवढीच ब्रह्म आणि ब्रह्म होण्याची प्राप्त होणारा पुरुषामध्ये तेवढाच उणेपणा आहे किंवा कमीपणा आहे. सागरीही पाणी वेगे संचरे ते रूप गंगे, येर निश्चळ जे वगे ते समुद्र जैसा. सागरामध्ये वेगाने पाणी गेलं संचरे ते गंगेचं रूप असतं, आणि गंगा शांत झाली तर निश्चळ जे उगे ते समुद्र जैसा. मग समुद्रामध्ये गंगेत फरक काय आहे? एकच फरक आहे, वेग असेल तर गंगा आणि शांतता असेल तर समुद्र, एवढाच फक्त फरक आहे. तसं देह असेल तर जीवनमुक्त आहे, आणि देह शांत झाला तर विदेहमुक्त आहे. अगोदर तो ब्रह्मच आहे, नंतर खऱ्या ब्रह्माला प्राप्त होतो. ब्रह्मा आणि ब्रह्म होतीये योग्य ते तैसा पाडा आहे. ब्रह्म आणि ब्रह्म होणारा जो पुरुष त्यांच्या योग्यतेमध्ये तशा प्रकारचा पाड म्हणजे प्रकार आहे. आणि मग हा प्रकार त्याला ही उणीव किंवा कमतरता दूर कशाने होते? तेची शांतीचेने लाहे हाती तोगा. दुसरा पाठ आहे शांतीचेने लव लाहे होय तोगा. दोन्ही पण पाठ चांगलेच आहे. साधनाची शांती झाली, साधन शांती झाली की शांतीच्या हाताने, शांतीचेने हाते तो लाहे हे ब्रह्मप्राप्ती करून घेतो. किंवा शांतीचेने लव लाहे, शांती संपादन झाली की लव लाहे अत्यंत त्वरेने तो ब्रह्म होतो. म्हणजे काय? आता ब्रह्म होण्याची योग्यता आणि ब्रह्मप्राप्ती याच्यामध्ये फक्त एकच अडचण आहे. कोणती? जे साधनं आपण आतापर्यंत जतन केले होते ना, त्या साधनाचा फक्त अभिनिवेश सोडायचा आहे. एकदा तो अभिनिवेश सोडला की तो ब्रह्मच होतो, यामध्ये काही अडचण नाही. परंतु तेची होणे नवीन प्रतिती आले जे ब्रह्मपण, ते ब्रह्म होती जाण योग्यता येतं. परंतु तेची म्हणजे तेच ब्रह्म होणे नवीन, तेच ब्रह्म न होता प्रतिती आले जे ब्रह्मपण, त्याच्या अनुभवाला ब्रह्मस्वरूपाचा अनुभव आलेला आहे. आणि चांगलं ऐकायचं, ब्रह्मस्वरूपाचा अनुभव आला की तो ब्रह्म झालेला नसतो. का बरं? कारण ब्रह्माचा अनुभव घेणारा अनुभवाच्या अंगाने वेगळा असतो. एकदा खऱ्या अनुभवामध्ये अनुभव घेणारा शिल्लक राहत नाही. प्रतिती आले जे ब्रह्मपण, पण ही पण काही सामान्य योग्यता नाही, ते ब्रह्म होती जाणं योग्यता येतं. ती मात्र ब्रह्म होण्याची काय आहे? योग्यता आहे. आणि ही योग्यता त्याने संपादन केली. आता ब्रह्म होण्याकरता फक्त एकच पाऊल त्याला टाकायचं आहे की ज्या पावलामध्ये मी ब्रह्म आहे असाही भाव शिल्लक राहत नाही. इतका त्याचा प्रबळ अनुभव आहे. तो अनुभव, ती योग्यता पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. चिंतन आपण उद्या पाहू. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.